वेलकम बालमित्रांनो, मराठी भाषा गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण 30 दिवसात मराठी वाचन व लेखन ही कृती पुस्तिका सोडवत आहोत। निपुण भारत व निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपला हा उपक्रम चालू आहे। तर आतापर्यंत आपण दिवस 3 पर्यंत कृती पुस्तिका सोडवलेली आहे। तर आपण दिवस पहिल्यामध्ये अक्षरांचे अवयव यांचा सराव घेतलेला आहे। त्यानंतर आपण दिवस पहिल्यामध्येच अ आणि आ हे दोन अक्षर शिकलेले आहे। आपण अननसाचा अ आणि आरशाचा आ हे दोन अक्षर शिकलो आणि आपण अ ला कसं गिरवायचं, अ ला गोल केलं, नंतर त्याचं सुलेखनही केलं आणि वाचनही केलं। अ आणि आरशाचा आ हे दोन अक्षर आपण पहिल्या दिवशी शिकलो। त्यानंतर आपण दिवस दुसरा पाहिलेला आहे, त्यामध्ये आपण इमारतीची ई याचं वाचन व लेखन शिकलो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये आपण इडिलिंबूची ई याबद्दल सराव घेतलेला आहे, लेखन वाचन केलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण उखळाचा ऊ शिकलो। या उखळाच्या ऊला आपण गोल केलं अक्षरांना, त्यानंतर आपण त्याचं सुलेखन केलं, वाचन आणि लेखन केलेलं आहे। नंतर शेवटचं दुसऱ्या दिवशी आपण शिकलो ऊसाचा ऊ। तर या ऊसाच्या ऊला तुम्ही इथं गोल केलेला आहे आणि ऊ लिहिलेला आहे। तर आपण पहिल्या दिवशी अ आ, नंतर दुसऱ्या दिवशी ई तिसरी ऊ आणि तिसऱ्या दिवशी आपण शिकलो आहोत एकचा ए आणि त्याचं आपण सुलेखन केलेलं आहे, अक्षरांना गोलही केलेला आहे, ए लिहायचा कसा ते ही गिरवलेला आहे। त्यानंतर ऐरणीचा ऐ आपण शिकलो, ए ऐ। ओठाचा आपण ओ शिकलो आणि त्याचं लेखन वाचनही केलेलं आहे। त्यानंतर औषधीचा औ हे अक्षर आपण आतापर्यंत शिकलो। तर आपण सर्व अक्षर एकदा वाचून घेऊ। अ आ ई ऊ ए ऐ ओ औ। त्यानंतर आता आपल्याला दिवस चौथा पाहायचा आहे। तर चौथ्या दिवशी आपण 4 अक्षर शिकणार आहोत। तर ते कोणते पहा। अगोदर हे चित्र ओळखा, कशाचं आहे। तुमच्या हातामध्ये घालता का तुम्ही अंगठी, तर ही आहे अंगठी। तर या अंगठीचा आता आपल्याला पाहायचा आहे, अंगठीचा तर या अंगठीला अगोदर आपण रंग देऊन घेऊया। हे आपण आता अंगठीला रंगवलेला आहे। तर हे अंगठीचा कसा गिरवायचा ते आता आपण पाहूया। अंगठी हे नाव आहे अंगठी, या अंगठीचा आपल्याला शिकायचा, तो कसा गिरवायचा पहा। 1 2 3 4 5 आणि वरती टिपका 6, अनुस्वार म्हणतात त्याला। 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6। आता आपण या शब्दांमध्ये या ला गोल करूया। प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणायचं
अंग अंग अंग. आता आपण याला लिहिण्याचा सराव करूया. अगोदर 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 अंग अंग. आता आपण याला लिहू आणि वाचूया. अंग 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 अंग. तर आपण आता अंगठीचा अंग कसा गिरवायचा ते पाहिलं, त्याला गोलही केलं आणि नंतर त्याचं लेखनाने वाचन केलं. तर तुम्ही चित्रावरून त्या अक्षराचा उच्चार लक्षात ठेवायचा, अंगठीचा अंग. नंतर आता शेवट आपला आजचा चौथ्या दिवसाचा अक्षर दुसरा आहे आहा. तर या आहाचं काही चित्र नाही आहे, याला तुम्ही मनाने कोणताही रंग देऊ शकता. त्यानंतर आहा आपण रंगवलेला आहे. तर या आहाला कसं गिरवायचं ते आपण पाहूया. 1 2 3 4 5 आणि 6 7. आमच्या डोक्यावर बिंदी आहे, आहाच्या
बाजूने 2 टिकल्या आहेत याच्या वर, याला अनुस्वार म्हणतात आणि हे याच्या बाजूने आहेत, हे वर आहे, हे लक्षात ठेवायचं. अमच्या वर आहे, आहाच्या बाजूने 2 टिपके आहे. 6 आणि 7. पुन्हा एकदा 1 2 3 4 5 6 7. आता या अक्षरांना आपण गोल करूया, ज्या अक्षरांना आहा लागलेला आहे. यानंतर आपण त्याचा लिहिण्याचा सराव करूया. 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7. आहा 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 आहा. आहा 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 आहा. तर आज आपण दिवस 4थ्यामधील 2 अक्षर पाहिले, आहा. आता आपण 3रं अक्षर पाहूया. हे काय आहे? सफरचंद आहे, पण याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? ॲपल. तर या ॲपलचा आपण आता पाहूया. ॲपलचा हे 2 स्वर नंतर वाढलेले आहेत, आणि वा, म्हणून मी यांना शेवटी घेतलेला आहे, तर या ॲपलला आपण रंग देऊ.
ॲपलला आपण रंग दिलेला आहे. आता आपण ॲपल या अक्षराला कसं गिरवायचं ते पाहूया. ॲपल 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. आपण या शब्दांमधल्या ॲला गोल करूया. ॲ 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 ॲ. कसं लिहायचं ते पाहूया आपण. ॲ 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. ॲ 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 ॲ. ॲपलचा ॲ आता आपण लिहिलेला आहे. आता आपण ऑ शिकूया. हा प्राणी आहे. ऑटर आहे याचं नाव, ऑटर. तर या ऑटरचा ऑ आता आपण लिहूया. अगोदर आपण याला रंग देऊया. तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही रंग देऊ शकता. मी फक्त बाजूनच इकडे रंग देते. ऑटरचा ऑ तर आपण आता गिरूया. 1 2 3 4
5 6 7 1 2 3 4 5 6 7. तर आता आपण या शब्दांमध्ये ऑला गोल करूया. शोधा बरं ऑ कुठे कुठे आणि त्यांना गोल करा. ऑ 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 ऑ. आणि आता आपण या ऑला कसं लिहायचं ते सुलेखन करूया. 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. ऑ काय आहे हे ऑ. आपण आता लिहूया आणि वाचूया. ऑ 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 तर ॲ आणि ऑ आता आपलं लिहिणं झालेलं आहे. तर आज आपण चौथ्या दिवसामध्ये आहा, ॲ आणि ऑ हे 4 अक्षर पाहिलेले आहेत. तर तुम्ही अंगठीचा आहा, आहा, ॲपलचा ॲ, ऑटरचा ऑ हे 4 अक्षर पाठ करायची आणि लिहायची आणि वाचायची आहेत. पुन्हा एकदा म्हणा आहा, ॲ, ऑ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तर. आणि हे चित्र रंगवणं विसरू नका. तुम्ही फक्त काही मुलं काय करतात, फक्त हे लिहून काढतात, सोडवतात, हे गोल करायला विसरतात आणि चित्र रंगवण्यासाठी पण विसरतात. तर तसं करू नका. तर आज आपण जे शिकलो ते तुम्ही पूर्ण वाचन करायचं आणि लिहायचं आहे. धन्यवाद.